अमडापूर ह्या गावचा रस्ता अमडापूर ह्या गावचा रस्ता प्रशासनाचं करायचं काय? प्रशासनाचं करायचं काय? लोकप्रतिनिधीचं करायचं काय? या लोकप्रतिनिधीचं करायचं काय? सार्वजनिक बांधकाम विभागाचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा नमस्कार. आज आपण उमरखेड तालुक्यातील अमरापूर या गावामध्ये आहोत. आपण पाहू शकता की अमरापूर फाटा ते अमरापूर गाव जे रस्ता आहे, या रस्त्याची अत्यंत दुर्दशा आहे. जवळपास 4 वर्षापासून या रस्त्यावर पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत. गावकऱ्यांनी अनेक वेळा बांधकाम विभागाला तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत, परंतु उमरखेड बांधकाम विभाग असो किंवा महागाव बांधकाम विभाग यांच्याकडून या गावकऱ्यांना सांगण्यात येते की हा रस्ता आमच्याकडे नाही. आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे या खड्ड्यात पाणी जमलेलं आहे. काही गावकरी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अनेक विद्यार्थी असतील, नागरिक असतील, यांना जाण्यासाठी फुलसवांगी हे अमरापूरची बाजारपेठ आहे, जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. 1 किलोमीटरचा हा रस्ता आहे. मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर खड्डे आहेत. काही नागरिक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. किती वर्षापासून या रस्त्याची अशी परिस्थिती आहे आणि कुठे कुठे तुम्ही पाठपुरावा केला? माझं नाव अमोल महाराज दुमारे आणि गेल्या जवळपास 6-7 वर्षापासून या रस्त्यासाठी गावातील आमची जे काही यंत्रणा आहे, ग्रामपंचायत असेल, सरपंच असतील किंवा इतर जे तरुण मंडळी आहेत, त्या सर्वांनी अनेकदा बांधकाम विभाग असेल, आपलं जिल्हा परिषद असेल, कधी लेखी तोंडी ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीनं आम्ही या रस्त्याच्या संबंधाने प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु आजपर्यंत त्या प्रयत्नाला तुम्ही पाहताय त्या हिशोबाने काही यश मिळालेलं नाही. तर आमची एकच प्रशासनाला विनंती आहे, आम्हाला काही कुठलं आंदोलन करण्याची वेळ या रस्त्यासाठी येऊ नये. कारण रोजचा ये जा करण्याचा रस्ता असा असल्यानंतर काय परिस्थिती होऊ शकते ते तुम्ही समजू शकता चांगल्या तऱ्हेनं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सत्ताधारी पक्षाचा बालेकिल्ला असणारे हे गाव, परंपरागत इथं मतदान करून ज्या लोकांना, लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिलं, त्यांनी जरी आमच्याकडे असं सवतीसुभ्यानं जर पाहिलं तर मग आम्ही कोणाकडे दाद मागायची हा मोठा प्रश्न आहे. कारण गेल्या अनेक शतकांपासून, दशकांपासून माफ करा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या सत्ताधारी पक्षाची पाठराखण केली जाते किंवा त्याला भरघोस असं मतदान केलं जातं. आणि असं असताना देखील जर आम्हाला रडावं लागत असेल तर ही फार मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे. ही आमचीच नाही तर त्यांच्यासाठी फार मोठे लाजीरवाणी बाब आहे असं मला वाटतं. आणि म्हणून पोटतिडकीनं आम्ही सर्वजण सामाजिक जाणीवेतून या ठिकाणी या प्रश्नाच्या संबंधानं पोटतिडकीने इथं उभे आहोत. पण हे उभं राहिलेलं आम्हाला आडवं व्हायची वेळ येऊ नये. आणि कमीत कमी हा रस्ता इथून गावापर्यंत फार मोठं अंतर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि एवढ्या मोठ्या अंतरापर्यंत रोजची ही कंबरदुखीचा त्रास असेल, इतर काही गोष्टी असेल, काही आजारी पेशंटला जर न्यायचं तर रस्त्यानं मरायचा माणूस एखादा, अशी मोठी भयावह परिस्थिती आहे. त्यामुळे माझं प्रशासनाला असं नम्र निवेदन आहे, नम्र विनंती आहे की आम्हाला आता या रस्त्यासाठी कुठंतरी टोकाचं पाऊल उचलण्याची किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काही करण्याची वेळ येऊ नये, हीच विनंती. आणि वारंवार आमच्या पोरांनी जिल्हा परिषदच्या कडे असतील, लोकप्रतिनिधीकडे असतील, त्या तक्रारी केल्या, अर्ज दिले, निवेदन दिले, परंतु त्याला केराची टोपली दाखवण्याचं काम प्रशासनाकडून चालू आहे. आणि ही अतिशय गंभीर आणि दुःखद आणि निराशाजनक बाब आहे आमच्यासारख्यासाठी. तर म्हणून मला एकदा सर्वांच्या समक्ष एक सांगायचंय, सगळ्या जणांच्या एकमतानं, की जर हा रस्ता येत्या काही काळामध्ये एक ठराविक आपण मुदत देऊ काही, परंतु प्रशासनाने जर नाही केला तर आम्ही या गावामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी असतील किंवा कुठलाही सरकारी कर्मचारी असेल त्याला पाऊल ठेवू देणार नाही. हे सगळ्यांच्या संमतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण जर आमची सोय नसेल तर आमच्या इकडे प्रशासनाचं लक्ष नसेल, आधी दुर्लक्षित भाग आहे, बंदी भाग आहे, आणि इतके सगळे असताना जर तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार नसाल तर आम्हालाही तुमच्या प्रशासनाची किंवा कुठल्याही सरकारी कामाची किंवा कर्मचाऱ्याची देखील गरज नाही असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळे इथं पोटतिडकीनं सगळ्याच्या मतानं तेवढंच सांगतो की बा हा रस्ता झाला पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही तुमच्या स्तरावर शक्य तेवढे. माझं नाव अर्जुन झांबरे. बघा, आपण विचार केला तर 1 किलोमीटरचा हा रस्ता आहे. जवळजवळ आपण जर विचार केला तर एखादी महिला जर डिलिव्हरीची आपण नेता असेल तर ही या रस्त्याची अशी परिस्थिती झालेली आहे की त्या महिलेला जर नेत असताना त्या महिलेची डिलिव्हरी होते की काय या रस्त्याने जाता येता असा आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे. अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे. आम्ही शासनाला आमच्या येथील पोलीस पाटील बोलल्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना एक विनंती अर्ज सुद्धा आम्ही दाखल केलेला आहे. परंतु या रस्त्याची कोणताही आमची याची विचार न करता या रस्त्याची दुर्दशा अतिशय झालेली आहे. मला शासनाला आणि प्रशासनाला आणि आमच्या प्रतिनिधीला आमची कळकळीची विनंती आहे की या रस्त्याकडे पाहून
लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या गावकऱ्यांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा अशी आमची सर्वांची गावकऱ्याच्या तर्फे विनंती राहील. धन्यवाद. मी अमोल झांबरे. आमरापूरचा हा जो रस्ता 1 किलोमीटरचा जो रस्ता आहे, या रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे. एकदम खड्डे, खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हा रस्ता एका गावाचा नसून 2 गावाला जोडणारा रस्ता आहे. शिरमाळ आणि आमरापूर या दोन्ही गावाला रस्ता जोडत असताना या रस्त्यामध्ये खड्डे खूप मोठ्या प्रमाणात होऊन लेकरांना जाताना, विद्यार्थ्यांना जात असताना, महिलांना, पुरुषांना जे मोटरसायकल आहे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत. आणि हे आमची एक गावकऱ्यांची, आमच्या सर्वांची एक सरकारला एक किंवा यंत्रणाला एक विनंती आहे की आम्हाला हे लवकरात लवकर बनवून द्या. माझं नाव शंकर भीमराव झांबरे, अमरापूर. हे माझे मोठे बंधू शेषराव मेघाजी झांबरे, हे माझे भाऊ. यांना हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे फुलसांगी येथे दवाखान्यामध्ये नेत असताना जाता येता खूप भयानक यांना त्रास होत आहे. आणि सर्व हा रस्ता खड्डेमय झालेला आहे. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की हा रस्ता ताबडतोब बनवून द्यावा व नाही बनल्यास आम्ही आंदोलन करू, ही माझी एवढीच प्रशासनाला. डॉक्टर विलास मावरे, आमरापूर येथला रहिवासी आहे. तरी आमच्या गावामध्ये येण्या जाण्याकरिता जे रस्ता आहे ते रस्ता व्यवस्थित नाही, खड्डे आहे आणि पेशंट बी बरेच प्रॉब्लेम येते. त्याच्यामुळे डिलिव्हरी आहे ते, आणि गावात ते स्कूल बस येणारी तिला प्रॉब्लेम आहे. नक्कीच आपण पाहू शकता की महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रात असलेलं अमरापूर हे गाव, या गावचा तालुका हा उमरखेड आहे आणि या गावातील 1 किलोमीटरचा जो रस्ता आहे त्याची अतिशय बिकट परिस्थिती आहे. आपण पाहू शकता आपल्या समोर मोठ्या प्रमाणात गावकरी जे आहे आपली व्यथा मांडत होते. स्कूल बस सुद्धा या रस्त्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे आणि लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाने त्वरित हा रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा गावकऱ्यांनी आपल्या माध्यमातून दिलेला आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, उमरखेड, यवतमाळ.